नमस्कार. आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा देवाला नारळ अर्पण करतो, बरोबर? पण कधी हा विचार केलाय का की काही नारळ तिथे फोडले जातात तर काही मात्र अजिबात फोडले जात नाहीत? चला, आज आपण याच पवित्र रहस्याचा उलगडा करणार आहोत. मंदिरांमध्ये नारळांचे ढीगच्या ढीग दिसणं हे आपल्यासाठी खूप सामान्य दृश्य आहे. पण या साध्या सोप्या दिसणाऱ्या गोष्टीमागे एक मोठा प्रश्न दडलेला आहे. काही नारळ का फोडले जातात आणि काहींना फोडण्याची सक्त मनाई का असते? यामागे फक्त श्रद्धा आहे, परंपरा आहे की आणखी काहीतरी खोल कारण आहे? चला शोधूया. तर या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल ना, तर आपल्याला आधी नारळाचं प्रतिकात्मक महत्त्व समजून घ्यावं लागेल. कारण हिंदू धर्मात प्रत्येक गोष्ट कशाचं ना कशाचं तरी प्रतीक असते, आणि नारळ तर खूपच खास आहे. हिंदू धर्मात नारळ हे फक्त एक फळ नाहीये, तर ते आपल्या मानवी अस्तित्वाचं एक सुंदर रूपक मानलं जातं. म्हणजे बघा, त्याचं जे कठीण कवच आहे ना, तो म्हणजे आपला अहंकार. आणि आतलं ते शुद्ध पांढरं खोबरं आणि पाणी, ते म्हणजे आपलं निर्मळ मन आणि आपला आत्मा. आणि बघा, याच एका प्रतीकातून दोन वेगवेगळ्या प्रथा कशा जन्माला आल्या. एकीकडे नारळ फोडून आपण देवापुढे आपल्या अहंकाराचा त्याग करतो, तर दुसरीकडे तो अखंड ठेवून आपण स्वतःला पूर्णपणे देवाच्या चरणी समर्पित करतो. मार्ग दोन आहेत, पण ध्येय एकच, देवाशी एकरूप होणं. आता नारळ फोडण्याची प्रथा तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण ती दुसरी प्रथा, जी तुलनेने कमी दिसते, नारळ न फोडण्याची, त्यामागे कोणती रहस्य दडली आहेत? तिचं महत्त्व खोल आणि तितकंच रंजक आहे. यामागचा आध्यात्मिक विचार खरंच खूप सुंदर आहे. अशी श्रद्धा आहे की ज्या क्षणी भक्त देवाला नारळ अर्पण करतो, त्याच क्षणी त्याची इच्छा, त्याची मनोकामना देवतेपर्यंत पोहोचते. म्हणजे इथे अर्पण करण्याची कृती हेच संपूर्ण समर्पण मानलं जातं. त्यामुळे पुढे काही करण्याची गरजच उरत नाही. ह्या प्रथेची मुळं थेट पुराणात सापडतात. असं मानलं जातं की नारळाची उत्पत्ती थेट समुद्र मंथनातून झाली होती. म्हणूनच ते देवी लक्ष्मी आणि समृद्धीचं प्रतीक आहे. आणि याच कारणामुळे काही ठिकाणी नारळ फोडणं म्हणजे त्या दैवी ऊर्जेचा नाश करण्यासारखं मानलं जातं. एवढंच नाही, तर नारळाचे जे 3 डोळे असतात ना, ते म्हणजे साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचं प्रतीक आहेत. काही प्राचीन मंदिरांमध्ये तर ही श्रद्धा आणखी खोलवर गेलेली आहे. तिथे न फोडलेला नारळ म्हणजे जणू काही देवतेचं जिवंत प्रतीकच मानलं जातं. ज्या क्षणी तो अर्पण केला, त्याच क्षणी देवतेने तो स्वीकारला असं समजलं जातं. पण थांबा, गोष्ट फक्त श्रद्धेची किंवा पुराणाची नाहीये. ह्या परंपरेमागे एक अतिशय व्यावहारिक आणि ऐतिहासिक कारण सुद्धा आहे. खरं तर अनेकदा आपल्या परंपरांमागे केवळ श्रद्धाच नाही, तर काहीतरी ठोस कारणही असतात. या परंपरेचा प्रवास तर थक्क करणार आहे. तुम्ही विचार करा, प्राचीन काळात काही राज्यांमध्ये मंदिरांमध्ये नारळ चक्क आपत्कालीन अन्नसाठा म्हणून जमा केले जायचे. जर कधी दुष्काळ पडला किंवा युद्धाची परिस्थिती आली, तर हेच नारळ लोकांचे प्राण वाचवत. ही एक व्यावहारिक गरज हळूहळू एक नियमित प्रथा बनली आणि शतकानुशतके तिला इतकं खोल धार्मिक महत्त्व मिळालं की आज आपण तिचं मूळ कारण विसरून गेलो आहोत. आणि याला एका साध्या विज्ञानाचीही जोड आहे. नारळ नैसर्गिकरित्या खूप टिकाऊ असतो आणि मंदिरांमधलं थंड, कोरडं आणि स्वच्छ वातावरण त्याला दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी अगदी आदर्श असतं. त्यामुळे ही प्रथा केवळ धार्मिकच नव्हती, तर व्यावहारिकदृष्ट्याही अत्यंत सोयीची होती. बरं, पण जेव्हा एखादा भक्त नारळ न फोडण्याचा निर्णय घेतो, तेव्हा त्याच्या मनात नेमकं काय चाललेलं असतं? या कृतीमागे एक खूप खोल मानसशास्त्र दडलं आहे, जे पूर्णपणे समर्पणावर अवलंबून आहे. त्या भक्ताच्या मनात एकच स्वच्छ विचार असतो: माझी इच्छा देवतेपर्यंत पोचली आहे. आता पुढे काय करायचं, कधी करायचं, याचा निकाल मी देवावर सोपवतो. हा श्रद्धेचा आणि विश्वासाचा सर्वोच्च बिंदू आहे, जिथे आपल्या सगळ्या चिंता संपतात. म्हणूनच नारळ न फोडणं हे श्रद्धेचं एक अंतिम प्रदर्शन आहे. देवता योग्य वेळी योग्य फळ नक्की देईल यावर पूर्ण विश्वास ठेवण्याची ही कृती आहे. यात घाई नाही,
अपेक्षा नाही, आहे ते फक्त शुद्ध समर्पण. तर मग याचा अर्थ काय घ्यायचा? एक प्रथा बरोबर आणि दुसरी चूक? नाही, अजिबात नाही. जरी या प्रथा वरवर पाहता एकमेकांच्या विरुद्ध वाटल्या, तरी त्या एकाच भक्तीच्या दोन सुंदर वाटा आहेत. हिंदू धर्माचं सौंदर्यच त्याच्या ह्या विविधतेमध्ये आहे. इथल्या प्रथा प्रदेशानुसार बदलतात, इतकंच काय, एका मंदिरातून दुसऱ्या मंदिरातही बदलू शकतात. हा विरोधाभास नाही, तर या धर्माच्या सर्व समावेशकतेचा हा एक अद्भुत पुरावा आहे. चला, या संपूर्ण रहस्याचं सार सोप्या भाषेत समजून घेऊया. नारळ फोडणं म्हणजे अहंकाराचा नाश करून देवाशी जोडलं जाणं, आणि नारळ अखंड ठेवणं म्हणजे पूर्ण समर्पण करून देवाशी जोडलं जाणं. कृती वेगळी असली तरी दोन्ही मार्गांचं अंतिम ध्येय एकच आहे, ईश्वराशी जोडलं जाणं. आणि या सगळ्याच्या मुळाशी एकच गोष्ट आहे, जी सर्वात महत्वाची आहे. देवता तुमची कृती नाही, तर त्यामागचा भाव पाहते. तुम्ही नारळ फोडला की नाही, यापेक्षा तुमच्या मनातील श्रद्धा आणि समर्पण किती खोल आहे, हे खरंच जास्त महत्वाचं आहे. तर मग जाता जाता एक विचार मनात येतो. आपल्या रोजच्या जगण्यातल्या अशा कित्येक तरी साध्या वाटणाऱ्या विधींमध्ये इतक्या खोल आणि आपल्याला माहीत नसलेल्या कथा दडलेल्या असतील, नाही का? पुढच्या वेळी मंदिरात गेल्यावर या गोष्टीचा नक्की विचार करा. मित्रांनो, कथा आवडली असेल तर तुमचा अमूल्य लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुमचे विचार, तुमची भावना आणि पुढे कोणते रहस्य ऐकायला आवडेल हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रहस्यांच्या जगात दररोज काहीतरी नवं उलगडण्यासाठी द मिस्ट्री मराठीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा. कारण पुढचं रहस्य तुमची वाट पाहतंय.